मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. पुण्याची गणना कोण करी पांडुरंगा करू प्रथम. माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. ओम नमो ज्ञानेश्वरा. संतांच्या प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग करतुम अन्यथा करतुम समाधीचे राजे अलंकापूर निवासी चक्रवर्ती सम्राट ज्ञानाचे खान बळीवंत श्रीमंत ज्ञानियांचे राजे समाधीचे राजे अलंकापूर निवासी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या सुंदर अशा हरिपाठ प्रकरणातील 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडला. विठ्ठल विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्याअगोदर वाक्याचा 2 मिनिटाचा परिहार द्यायचा तो असा. संत साधुमुनीच्या पदस्पर्शाने पवित्र पावन झालेली बाळापूर भूमी आणि या भूमीमध्ये सर्वांना ज्ञात असणारे 27 वर्षाची परंपरा अखंड हरिनाम नाम सत्याची आणि या गावचं आधारस्तंभ या ठिकाणी सर्वांना ज्ञात असणारे हरिभक्त परायण श्याम बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम नाम यज्ञ नाम सप्ताह संपन्न होतोय. म्हणून बाळापूर गावातील ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामदैवताच्या कृपाशीर्वादानं संत श्रेष्ठ भगवान बाबांच्या कृपाशीर्वादानं वामन भाऊ महाराजांच्या आशीर्वादानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपाशीर्वादानं मारुती रायाच्या आशीर्वादानं
या नाम सप्त्याच्या कमिटीने या ठिकाणी आदरणीय परमपूजनीय हरिभक्त परायण आमचे असणारे प्रल्हादजी महाराज वाघ यांच्या वतीनं, तसंच आमचे असणारे दुसरे पांडुरंगजी महाराज यांच्या वतीनं समस्त बाळापूर ग्रामस्थांनी मला निमंत्रित केलं. विठाला आणि आज दुग्ध शर्करा योग म्हणजे महाराष्ट्रातील नामवंत ख्यातिवंत मृदुंगाचार्य गायनाचार्य आपल्या बाळापूर गावामध्ये साम सप्त्याला आलेत हे आपलं परमभाग्य आहे. लक्षात ठेवा. सुंदर असे गायनाचार्य एका जोरदार टाळ्या मारा. समजने वाले को इशारा ही काफी होता है. चालीमध्येच तुम्हाला सगळं कळालं का आपल्या गावात काय वैभव आलं. आदरणीय परमपूजनीय सुंदर असे गायनाचार्य किशोरजी देवटे महाराज असतील, तसंच सुंदर असे आमचे चिलिया बाल, एवढा सुंदर मूर्ती लहान कीर्ती महान दोघांची, इतका सुंदर आमच्या चिलिया बाळांचा आवाज, तसेच आमचे असणारे गुरुजी जायभाई गुरुजी, तसंच आमचे असणारे काका महाराज सुद्धा आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तसंच महाराज या ठिकाणी सुंदर असे आमच्या पांडुरंग महाराजांचे चिरंजीव निवृत्ती दादा ते सुद्धा आज कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तसंच गणेश ज्यांचं नाव आहे आणि त्या गणेशाच्या पोटी ऋषी सारखा मुलगा जन्माला आणि एवढा सुंदर माझा भाऊ पकवाद वाजवतो, माझा ऋषी सुद्धा दादा आहे. आता हा दादा नवीनच आहे बरं का. अर्जुन महाराज खालीच का, काळे काळे जरी आडनाव काळे पण दिसायला गोरे. सुंदर असे आमचे काळे महाराज पिठी वादक एवढे गोड पिठी वाजवतात. ही टीम इतकी सुंदर आहे. आणि आदरणीय परमपूजनीय अवघ्या महाराष्ट्राला सगळ्या कीर्तनकारांची ज्यांनी ओळख करून दिली आणि गाव असं एकही ठेवलं नाही खेडगाव का त्या कीर्तनकाराला त्या गावात नेलं. आमचे असणारे श्रद्धास्थान आदरणीय परमपूजनीय वारकरी भूषण धर्मपणी भूषण आणि सगळ्यांच्या हृदयावरती कीर्तनकारांच्या गायक मंडळीच्या अधिराज्य गाजवणारे हरिभक्त परायण हरिदासजी जोगदंड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि तसंच आमचे संतोष भाऊ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांच्या या ठिकाणी नतमस्तक होते आणि सेवेकडे येते. अभंग 4 चरणाचा आहे आणि अभंग माऊली महावैष्णवांचा आहे. आज सप्त्याचा पहिला दिवस आहे म्हणून मी विचार केला, कन्फ्युजन मध्ये होते की सप्त्याचा पहिला दिवस आहे, नामपर प्रकरणातील अभंग घ्यावा लागतो पांडुरंग बाबा. लय विचार केला आणि अभंगाची निर्मिती म्हणजे विचार करून इथं निवड अशी केली, देवाची द्वारी उभा क्षणभरी. देवाचं द्वार वारकऱ्याला वैष्णवाला एक क्षणासाठी मिळालं. मग महाराज म्हणतात यांनी नामचिंतन करावं. मग माऊली सुद्धा सांगतात, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साथ गेल्या. पुन्हा पुन्हा हे नर शरीर मिळणार नाही. मिळालं ना मग 4 प्रकारच्या मुक्त्या साधकाला वारकऱ्याला वैष्णवाला मिळतात. पण मुक्त्या मिळवण्यासाठी त्या वारकऱ्यानं त्या ताईनं हरिमुखे मना म्हणलं पाहिजे. मग हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. आता एक कन्फ्युजन आहे ताई, हरीचं नाव घ्यायचं मग बाळापुरात घ्यायचं का दुसऱ्या गावात जायचं. महाराज म्हणले नाही नाही इथं थाईचं बैसोनी करा एक चित्त. मग लेकरं बाळ सोडायचे का, आम्ही त्याच्यावर सुटलोय सध्या. यांचा आम्हाला वैतागच आला. लिखतो तुमच्या संग आमच्या संग येऊ नका, पण संसारात राहून देवाचं चिंतन करा. आसोनी संसारी जेव्हा वेगू करी. वेदक शास्त्र उभारी बाह्य सदा 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण जे देवाचं नाव सांगतात ते कंठामध्ये धारण करा. मग ताई देवाचं रात्रंदिवस जर भजन गायलं तर फायदा काय. अरे द्वारकेचा राणा तुमच्या घरात येईल रे. द्वारकेचा राणा पांडवा घरी विठाल. असं या अभंगाचा सरळ सरळ बातम्या सांगितल्या म्हणजे 4 चरणाच्या ठळक ठळक बातम्या झाल्या. उरलेल्या वेळात आपण जरा हवामानाचा अंदाज घेऊ. लक्षात स्वर देत जाणार. जसा तमुक वाल्याला चुना लागतो तसा मला स्वर लागतो. ओली ओली का वहिला देत जाणं. पण तुमचा हात इतका गोड आहे. माझे वडील पिठी वाजवतात तुम्हाला माहिती आहे ना. पण तुमचा हात इतका गोड असल्यामुळे म्हणलं वाजू दे यांना ती गुळ देतील. मजा येते जरा कार्यक्रमात जरा रंग बोलतो नाही का. राग आला माझा नाही ना. महाराज म्हणतात सुन
अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा आहे आणि अतिशय सोपा आहे. एवढा सोपा अभंग आहे. 27 वर्षाची परंपरा आहे. श्याम बाबा सारखं व्यक्तिमत्व का ज्या बाबांनी अनेक गावात जिथं सत्य नव्हती तिथं सत्य उभारले आणि त्या बाबाची समाधी तुमच्या गावामध्ये यू आर व्हेरी लकी. भाग्यवान आहात राजा, भाग्यवान आहात. इतके भाग्यवान आहात की त्याला माप नाही राजा. 27 वर्षाची परंपरा आहे आणि आज 27 वर्षातला पहिला सप्त्याचा दिवस गावकऱ्यांनी मला दिला. आणि एक लक्षात ठेवा, आज पंक्तीचे यजमान का ज्यांनी आरक्षण मिळावं म्हात्रे परिवारातलं एक रत्न इथून पै मंत्रालयात गेले आणि कीर्तनाचे यजमान सुद्धा आमचे काकासाहेब म्हात्रे आहेत आज. बरोबर का पांडुरंग बाबा? बरोबर वाट महाराज, आज यजमान सुद्धा ते आहेत. मग विचार करा, आणि आता एवढा सोपा अभंग मी कीर्तनाला घेतला आणि ज्याचा आतापर्यंत या अभंगाशी काही संबंध नव्हता, त्याला ऐकेल सुद्धा नव्हता, माहित नव्हता, त्यानं जगायचं सुद्धा नाही, जगण्यात मजा नाही. एवढा अभंग एखाद्या लेकराला विचारा, त्याचा सुद्धा पाठ असेल, नसल तरी ते सुद्धा म्हणतो हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि महाराज जसं ब्राह्मण देवता दिवसातून 3दा संध्या करतात, मुसलमान बंधू नमाज पाडतात, तसं वारकऱ्यांनी दिवसातून 3दा हरिपाठ केलाच पाहिजे. आणि नाही 3दा करा, आदवांदा तर करा ना, नाकादवांदा करू, एकदा तर करा ना. एका बाबाला मी विचारलं, बाबा हरिपाठ म्हणजे काय? तर म्हणे शीतलताई, हरिपाठ म्हणजे हरिकड पाठ. हरिकडी पाठ निदान करू नका, पण हरिकड तरी पाठ करू नका रे राजा हो. लोकांना कळत सुद्धा नाही राजा. एवढा सोपा अभंग आहे. मग महाराज म्हणतात हे मिळालं पुन्हा मिळेल का? महाराज म्हणतात नरदेह दुर्लभ दाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. अरे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. पुन्हा मिळणार नाही. मग एक लक्षात ठेवा, माणसाला पापाने अधोगती प्राप्त होते तर मोक्षानं सद्गती प्राप्त होते. अज्ञानानं बंध निर्माण होतात तर ज्ञानाने मोक्ष प्राप्त होऊ शकतो. आणि नररूपी देह फार योगायोगानं प्राप्त झालेला आहे. आणि मग याच देई एक सांगू का? महाराज म्हणतात गरुडासारखी आकाशात कोण भरारी मारणार, गाढवासारखा कोण बोजा वाहून नेणार, माशासारखं कोण पाण्यात पोहणार आणि माणसासारखा कोण मुक्त होणार. याच देही घडे देवाचे. याच ना माऊली सुद्धा म्हणतात तैसेचे येणे शरीरे, शरीरा येणे सरे. बाणकोराकुरीचा त्रास होतो, कमी होतो, जळणाला लाकूड मिळतं, मधुर मुलायम फळं मिळतात, सावली मिळते आणि झाडामुळं जमिनीची धूप कमी होते. कारण मातीला मुळं पकडून राहतात, मग माती वाहून जात नाही पावसामध्ये. मी लई पट्टू सांगितलं हो. म्हातारे म्हणे बास, आपल्या पुरीनं सांगितलं, आपल्या तायडीनं सांगितलं, संपतराव एकनाथराव झाडं लावायचेच. एकनाथ पाटील म्हणे लावायचे, सुधाकर पाटील म्हणे झाडच लावायचे. गेले घरी पांडुरंग बाबा, भाऊ 50,000 झाडं लावले दोघांनी. आहेत झाडच झाडं. परत 3 महिन्यां माय कीर्तनाला आले. मी म्हणलं झाडं लावा, झाडं जगवा. मतर उठलं सुधाकर पाटील, एकनाथराव म्हणे बसा खाली. शीतलताई तुमचं ऐकलं तर लोक मरतील. म्हणलं काय झालं? म्हणे आम्ही झाडं लावले, 30,000 रुपये दंड झाला आणि येरवाड्याला खडी फुडीत होतो. म्हणलं झाडं कोणते लावले? म्हणे गाजेचे लावले. आता तुम्हाला झाडच लावायचे तर येड्या बाबळीचे लावा का सुबाबळीचे लावा का गांजाची झाडं लावायचे राजा हो तुम्ही? आम्ही सांगतोय काय तुम्ही कर उरफटेच धंदे करतात. उरफटे सुईचे करीतच नाही हो. शिवजयंतीला माझं व्याख्यान होतं. शिवजयंतीला म्हणलं अरे आपण माणसं कोणते? अरे आपण भाऊ बाबाचे माणसं आहे. एकच सांगते इथं जमलेल्या सगळ्या मावळ्यांना एक लक्षात ठेवा राजा हो,
एकच सांगते राजा हो, ढाल तोडून वार करते तिला तलवार म्हणतात, ढाल तोडून वार करते तिला तलवार म्हणतात. या महाराष्ट्रात एक संत झाले ज्यांनी पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली, त्यांना भगवान बाबा म्हणतात, भगवान बाबा म्हणतात. अरे त्या भाऊ बाबाचे आपण लेकरे रे, जा जरा भगवान गडावर बघा. अरे जंगल मध्ये मंगल केलं माझ्या बाबानं, काय केलं बाबाने समाजासाठी महाराज? अरे विचार करू शकत नाही. घोड्यावर बसून प्रत्येकाच्या दारात जायचे, माय जमीन एक पण लेकराला शिकव. जेवढे क्लास 1 ऑफिसर पोर आहेत ना, जेवढे सर्व्हिस घेतात, पगार घेतात गव्हर्नमेंटचा, ही भाऊ बाबाची पुण्य आहे, भाऊ बाबाची. ही कुणाची पुण्य आहे राजा हो? अरे माणसं कोणते? अरे कोणता कलम नव्हता, कायदा नव्हता, पण शिवाजी राजाने काय राज्य चालवलं, काय कायदा केला? अरे नव्हते कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा. अरे नव्हते कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावरती बसला होता माझा छत्रपती शिवाजी राजा. माणसंच कोणत्या मातीतले राजा हो? मग शिवजयंतीला माझं व्याख्यान, मग मी म्हणलं हे राजा हो, आपण शिवाजी राजांचे मावळे आहोत, संभाजी राजांच्या मावळे आहोत, आपण भगवान बाबाचे ऐश्वर्य संपन्न बाबाचे लेकर आहोत, आपण वामन भाऊचे लेकर आहोत, आपण जिजाबाईचे लेकर आहोत, आपण माणसं कोणते? म्हणून पोरांनो, तुम्ही शिवजयंती साजरी केली, आनंद आहे, मानाचा मुजरा आहे, पण शीतलताईचं एकच ऐका, बाहेरून शुद्ध होण्यापेक्षा आतून शुद्ध व्हा. मी पोरांना काय सांगितलं? बाहेरून शुद्ध होण्यापेक्षा आतून शुद्ध व्हा. पोरांनी केलं टोळक, ते म्हणे शिवतेज मंडळ, ते बी त्याने पुरीन लय भारी सांगितलं. आपल्या ताईनं काय सांगितलं? बाहेरून शुद्ध होण्यापेक्षा आतून शुद्ध व्हा. घरी गेले, 150-150 रुपये वर्गणी केली, टिपाड भरून 200 लिटर पाणी आणलं, 30 रुपयाचा निरमा आणला, खालावला, शुद्ध व्हा. तांब्या निरमा पेले पोरं, शुद्ध व्हा. बाहेरून होण्यापेक्षा आतून शुद्ध व्हा. निर्म्यानं आपला पावर दाखवला ग बाळापूरच्या वाघिणींनो. निर्मा येतो, निर्मा भरदबडक सोडणारी, भरदबडक सोडणारी. असे पोरं जाम झाले, पोटऱ्या गळून गेल्या, पोटऱ्या. चालवाना सुद्धा पोरांना गळटले, पोरं गळटले. आणि नेमकी आपल्या महाराज शिवजयंतीच्या दुसऱ्या कार्यक्रमाला पोरं आले. म्हणलं मुलांना, तुम्ही शहाजी आहात, तुम्ही संभाजी आहात, तुम्ही भगवान बाबा आहात, बाहेरून शुद्ध होण्यापेक्षा आतून शुद्ध व्हा. एक पोर म्हणलं ग बस गे बाई, ग बस. तू हे व्याख्यान ऐकले तर पोरं मरतील. म्हणलं काय झालं? तू बाळापूरला म्हणली होती बाहेरून शुद्ध होण्यापेक्षा आतून शुद्ध व्हा. मी म्हणलं तुम्ही काय केलं? म्हणे निरमा पेलो. म्हणलं मरशांना. अरे आम्ही सांगतो काय, तुम्ही उरफटे धंदे सगळे, उरफटे महाराज. मग लक्षार्थ घ्यायच्या ऐवजी माणसं वाचार्थच घेऊन पळतात हो. देवाचं द्वार म्हणजे इथं एखाद्या देवळात जाऊन उभं नाही राहायचं, तर याच्याच जागे होऊन भक्ती, पंथ, ज्ञान, धर्म हे काही चिंतन करायचं ती इथं करा. मग देवाची द्वारी उभा क्षणभरी एक क्षण. दादा ऐका ताई, जन्मल्यापासून मरेपर्यंत आपण जेवढी लाईफ जगतो, आयुष्य जगतो दादा, हे राजा हो, त्याला एक क्षण म्हटलं रे ताई, त्याला एक क्षण म्हटलंय. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. म्हणून माऊली म्हणतात हे राजा हो, मग देवाची ये द्वारी, हे नररूपी द्वार म्हणजे मिळालं ना, मग हे त्याच्या प्राप्तीसाठी मिळालं ना, मग याच्यात तुम्ही उभे राहा. मग देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. मग ताई याच्यात जर जाग झालं, यज्ञ याग केलं, नामजप जर केलं, तर काय मिळेल? तेने मुक्तीचारी साधी येला, तेने मुक्तीचारी साधी येला, तेने मुक्तीचारी साधी येला, तेने मुक्तीचारी साधी येला. त्याला 4 प्रकारच्या मुक्त्या मिळतील दादा, 4 प्रकारच्या: सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. 4 प्रकारच्या मुक्त्या साधकाला मिळणार आहेत वार करायला, वैष्णवाला. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. एक सांगू का? अरे श्याम बाबाच्या समाधीला निसता आलिंगन द्या, श्याम बाबाच्या समाधीला निसता आलिंगन द्या, अरे तरी तुम्हाला सायुज्यता मुक्ती. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. संतांना कडकडून जरी आलिंगन दिलं तरी मोक्ष सायुज्यता मुक्ती साधकाला वार करायला मिळते ना. मग 4 प्रकारच्या सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, या 4 प्रकारच्या मुक्त्या ताई दादा तुम्हाला मिळतील बरं राजा,
पण 4 प्रकारच्या मुक्त्या मिळवण्यासाठी त्या ताईला, त्या भगिनीला, त्या दादाला हरिमुखे म्हणावं लागेल. कारण हरीचं पुण्य इतकं मोठं आहे का त्या देवाला सुद्धा मोजमाप करता नाही अभंगात दुसऱ्या चरणामध्ये. ज्ञानोबराय सांगतात, हरिमुखे मना, हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी. इतकं सुंदर सांगतात माऊली. 4 प्रकारच्या मुक्त्या पाहिजेच असेल तर हरिमुखे म्हणावं लागेल. बरं ताई, हरिमुखे म्हणल्या सुद्धा आपल्याला पुण्याची गणना कोणी करू शकत नाही. एकदा हरी म्हटलं का त्या हरीच्या पुण्याचं मोजमाप देवाला देखील करता येत नाही. जसं अमृत एखाद्या व्यक्तीला प्यायला मिळालं, अमृत आहे, आणि त्या अमृत पिल्यानंतर त्या व्यक्तीला सांगितलं तुला मृत्यू येणार आहे. अमृत कळतो ना तुम्हाला? अमृत 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 देवाधिकाचं म्हणते मी, सरकार मान्य नाही म्हणत. तुमच्या डोक्यात ती आला असं, कारण काय माणसं एवढे पित्यात, एवढे पित्यात. प्याला मत पियो सर्व का कुत्ते की मौत आएगी, प्याला पियो हरि नाम का पुरी जिंदगी सुधर जाएगी. अरे भाऊ बाबाचे वाघासारखे लेकरे ताडका फाडकी एखाद्याला फाडतीन. शिवरायाचे मावळे आहेत आपण, आणि कुशल काही प्यायचं आणि कुणीकडं प्यायचं आणि कसंही पडायचं. काय माणसं प्यात्यात, म्हातारे प्यात्यात, श्रीमंत प्यात्यात, पैशावाले प्यात्यात, गरीब प्यात्यात, पोरं प्यात्यात, म्हातारे सुद्धा प्यात्यात, म्हातारे सुद्धा. म्हातार बाजारला गेलं संभाजीनगरला, 100 रुपयाचा खांब्या एकटंच पेलं. इतकी चिडली त्या म्हाताऱ्याला, इतकी चिडली. दारूच्या तंद्रीत म्हातारं घोड्यावर बसलं भाऊ, पण उरफट बसलं. थवाड गेलं शिपीकडं, पाटाड केलं मुडकेकडं महाराज. घोडा निघलं बाळापूरला, झिंगनांग चिकनांग झिंगनांग चिकनांग झिंगनांग चिकनांग. आपल्या कमानीचं पुढं घोडा आलं आणि नेमकी त्याचं पोरगं सायकल खेळत होतं, बायसिकल. आणि तिथवर ते कोपऱ्यापर्यंत गेलो, त्यानं पाहिलं, घरी पळतच आला, सायकल टाकली. आजी आपले बाबा आले, आपले बाबा आले, खाऊ
घेऊन आले. म्हातारी पुढे गेली. म्हातारीला वाटलं लय मोठा बाजार आला, पिशाला आडवं जावा. म्हातारी पळतच गेली. ती म्हातार उरफट बसेल, पिशाचा तपास नाही. म्हातारी म्हणे महाराज बरा आला तर आला, पिशा बी हारून आला. म्हातारी म्हणी पिशा मरू दे, घोड्याचं मुंडक कोणीकडे गेलं ते पहा. लोक आहेत राजा. मी म्हणत नाही तुम्ही पिऊ नका, प्या, पण कोणता प्याला प्या. अरे हरिभजनाचा प्याला प्या. तुमच्या जिंदगीचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही महाराज, लक्षात ठेवा. जिंदगीचं सोनं होईल तुमच्या. हरिभजनाचा प्याला प्या, पण संतांच्या, श्याम बाबाच्या, भगवान बाबाच्या, वामन भाऊच्या, ज्ञानोबा तुकोबाराईच्या संगतीत तो प्याला प्या. लक्षात ठेवा. संतन की संतन की संगत करले, जीवन का सार्थक तू करले. संतन की लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत बनेगी, अच्छी बनेगी तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. महाराज त्याचे पुढे जाऊन सांगतात, संतन के समागम में हरि भजन गाया करे, तेरी अच्छी जो है वो कभी बिगड़ नहीं बनाएंगे. तेरी अच्छी जो चल रही है वो कभी बिगड़ी नहीं बनाएंगे. फक्त संतांच्या संगतीत देवाचं चिंतन करा. मग महाराजही तेच म्हणतात, अरे प्यायचं तर हरी कीर्तनाचा प्याला प्या, सत्संगतीचा प्याला, जीवनाचं सार्थक होईल. किती सार्थक होईल पण माणसाला कळत नाही. मग हरी इथं म्हणण्याची वेळ आली. मग महाराज हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. एकदा हरी म्हटलं तर देवाला सुद्धा त्या असणाऱ्या हरी नावाच्या पुण्याचं मोजमाप करता येत नाही, टॅली करता येत नाही. आणि देवाचं नाव तुम्ही कसंही घ्या, तुमचा उद्धार बाळापूर आणि पंचक्रोशीतल्या आलेल्या वारकऱ्यावर डेफिनेटली 100% होणार. आमच्या देवाचं नाव तुम्ही मनोभावे घ्या, तुमचा उद्धार हा होणारच. अरे इच्छू बारीक असू नाही तो मोठा असू, ठणका बसणारच, ठणका बसणारच. लक्षात ठेवा. तसं महाराज म्हणतात, आमच्या देवाचं नाव तुम्ही कसंही घ्या, उद्धार होणार. उद्धार कसा होणार तुम्हाला एक एक्झाम्पल देते. गावातली एखादी पोरगी श्रीमंत घराण्यात दिली, बाबाची पुण्याई, ऐश्वर्य संपन्न बाबाची पुण्याई झाली, आणि त्या मोठ्या घराण्यात पोरगी गेली. कोट्यधीश लोक तिकडले हाय, कोट्यधीश. पण ती पोरगी मुंबईला दिली. ती पोरगी दिवाळीला आलीच नाही. 2 लेकरं झाले माहितीला, आलीच नाही. बाप सारखा फोन करायचा, तायडे यावा जावं बापूला गावाकडे घेऊन यावा. पण येतच नव्हती. त्या मुंबईमध्ये ते महाराज मोठा बिल्डर, तो यायलाच वेळ मिळत नव्हती, यायलाच वेळ नाही. आणि 6 वर्षांना पुरीचा फोन आला, दादा यांनी 2 महिन्यासाठी सुट्टी टाकली, 1 महिना आम्ही गावाकडे थांबणार आहे, पण दिवाळीच्या सणाला मी आपल्या गावाकडे त्यांना घेऊन येणार आहे. बापाला एवढा आनंद झाला. 6 वर्षांना लेक येते, एवढा आनंद झाला. नुसतं फोनवरच बोलत होते. एवढा आनंद झाला. तर खेडगाव बाळापूर सारखं गाव, एवढा आनंद झाला. बिल्डिंगला कलरन, बंगल्याला कलरन, सोपान सेटन, बाई जावई यायचे. जावयाचा किती मान ग, अगा गा बाळापूरच्या आया हो. ए वाघिनींनो, किती जावई आवडतो ग तुम्हाला. नाकाचा मोती ठेवी गहाण, राखी जावयाचा मान. जावई बाळापुरात आला का हिला असं उचलून फिकीत नसतं. अशी जावया पुढं पळती, अशी पळती महाराज. तुम्ही नाही इथले जावई नाही, बरं झालं गावकरी का मग बरे. काय सांगा, एवढा जावई मामीला आवडतो, एवढा जावई जर यायचा असला ना, बकेट कोणती द्यायची, टॉवेल कोणता द्यायचा, साबण कोणती द्यायची, बशी कोणती द्यायची, प्लेट कोणती द्यायची, चमचा सुद्धा कोणता द्यायचा, त्याच्यापासून फिल्डिंग राहते हो. आणि जावई मच्छरदाणी, गुलाब पाणी, 10-5 माणसाची फुकट तानी जावई. फक्त जावई सासूरवाडीला येणार असं. मग हा जावई तर 6 वर्षाने येणार हो. बिल्डिंगला कलर, आणि ते नेमकी दिवाळीला आलं. पण दिवाळीच्या आधी महाराज 5 दिवस आधी आलं.
दिवाळीच्या आधी 5 दिवस आले. खेडोगाव, हे मोठा वाडा, हे मोठं पटांगण, हे वळायन, हे महाराज काय सांगू तुम्हाला, हे कुट्टीन, हे मशीनन, हे ट्रॅक्टरन, हे रोट्या, मोठा त्याचा मामा श्रीमंत तो बिल्डर. काय कमी महाराज आला बाई ते जावई. आणि दिवाळीच्या आधी आपल्याकडे काय करतात, पंत्या लाविते माहिती आहे ना तुम्हाला. दिवाळीच्या आधी पंत्या लावतात. ते कुंभाराकडून पंत्या आणल्या आणि त्या मामीनं धुतल्या आणि त्याच्यात वाती टाकल्या कापसाच्या, गोड तेल टाकलं आणि पेटवल्या. उखांड्यावर लावली, गोठ्यात लावली, देवघरात लावली, उंबऱ्यात लावली, हे जिकडं तिकडं पंत्याच पंत्या. ते जावई आलं आता शहरात आलं येडं शेणाला म्हणतं पेड. ती एज्युकेटेड क्वालिफाईड ती इंग्लिश बोलणार त्यानं ह्या पंत्या कधी पाहिलंच नव्हत्या. मग ते मामाला विचारलं, मामा हे काय आहे, व्हॉट इज दिस. ती इंग्लिश बोललं, मामा हे व्हॉट इज दिस. मामा म्हणे यांना, आता मामाने विनोदाने सांगितलं, मामा म्हणे यांना आमच्याकडे सूर्याचे पिल्लं म्हणत्या, सूर्याचे. आता जावायला एवढे सूर्याची पिल्लं आवडले तो म्हणे वाव व्हेरी नाईस, किती वंडरफुल, किती ब्युटिफुल. असे मुंबईला सूर्याची पिल्लंच नाही. मग आपण जर मामाकडून एखादं सूर्याचं पिल्लू मागितलं आणि मुंबईला नेलं तर आपल्या ऑफिसमधल्या टीमवर आपलं इम्प्रेशन पडन. काय पिल्लू आणलं, ते बी सूर्याचं आणलं. त्या जावयाच्या डोक्यातच सूर्याचं पिल्लू, सूर्याचं पिल्लू. 3 दिवस त्याच्या डोक्यातच. पण 4थ्या दिवशी त्याला वाटलं मामाला म्हणावं मला लाकीट देऊ नका, अंगठी देऊ नका, सूर्याचं पिल्लू द्या. तर मामा म्हणा काय मागितलं, सूर्याचं पिल्लू. आपलं इम्प्रेशन डाऊन होतंय. जावयानं वजनात राहिलं पाहिजे. मग न्यायचं, पण चोरून न्यायचं आणि लपून न्यायचं. मग त्या दिवशी मामीनं काय केलं, जरा लक्ष्मीपूजनाचा दिवस होता, जास्त तेल ओतलं आणि उखांड्यावरती पण ती ठेवून दिली. सकाळी 4 वाजेपर्यंत ते तेल होतं आणि ते सूर्याचं पिल्लू जित्त होतं, मेलं नव्हतं म्हणजे जळत होतं. आणि हे जावई बापू सकाळच्या दिशेला निघले डबडं घेऊन. पहाटेच उठले निघले आणि ते निघता निघता रस्त्यानं पाहिलं, आबा बाबा बाबा सूर्याचं पिल्लू जित्त दिसतंय म्हणे. बाकीचे मेले, कारण बाकीचे पण त्यात तेल संपलं, त्या मेल्या. मग त्याच्या हिशोबाने मेल्या त्या आणि आपल्या हिशोबाने इजल्या. आणि ती उकांड्यावरची जित्ती होती. तर म्हणे बास 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 सगळे सूर्याचे पिल्लं मेले, पण उकांड्यावरचं जित्त दिसतंय म्हणे. मग आपल्याला बाहेरून येऊन जाऊस तर मामीनं जर हे उच्चलन घरात धुवायला नेलं, मग त्याच्यापेक्षा आपण हे सूर्याचं पिल्लू लपून ठेवू आणि बाहेरून आलो टॉयलेटवरून का आपल्या बॅगमध्ये लपून ठेवून मुंबईला घेऊन जाऊ. आता तो जावई वेडा. मग त्याने काय केलं, ते सूर्याचं पिल्लू घेतलं. कुठं लपू, कुठं लपू, कुठं लपू. मामाची वळही होती. मामाची वळही होती. त्याला वाटलं बस मामाच्या वळहीत ठेवलं का आपण ते कोणी आता बॅगमध्ये घालून घेऊन जाऊ. मग त्यानं काय केलं, ते सूर्याचं पिल्लू उचललं, म्हणजे पंती उचलली, वळहीत अशी कोपटी केली, वळहीत वळीत, आणि ते सूर्याचं पिल्लू ठेवून गेलं ते टॉयलेटला निघून. मला असं सूर्याचा पिल्लानं आपला उद्धार केला. ते सूर्याचं पिल्लू नव्हतंच, पंती होती. हाय अख्खी महाराज वळही पिटली, अख्खी वळही पिटली. अख्खं बाळापूर पळतो महाराज ही जायला. कोण तांब्यान, कोण लोट्यान, कोण बादल्यान, कोण कळशान, कोण बोर चालू करतं, कोण अग्निशामक गाडीला फोन करतं. मामी तर अशी तोंडबडीतच बाहेर आली, गे वाटोळं झालं म्हणे बाई. काय मानावरा हाडाचे काढ रक्ताचं पाणी करतो, याची टोपी त्याच्या डोण्यात करतो, त्याच्या टोप्यात दुसऱ्या डोक्यात घालतो, गेले नाही तरी कुंभू कुंभू घालितो. महाराजानं काय कष्टानं वळई आणली होती बाई, काय कष्टानं कडवा आणला, काय कष्टानं कडवळ आणला बाया. आणि एवढी वळई रचली बाई. मानावरा 2 दिवस जेवला नाही, एवढा आग डोम उठला. मामा तर असा मारा छातर झुडू झुडू मामाची मरायची बारी. मामा म्हणायचं वाटोळं झालं, वर्षभर बैलाला काय घालू काय घालू, आता का आडा पडू त्यांच्या पुढं. पावसाने पाठ फिरवली आणि एवढी मोठी वळई 7-8 हजाराची. महाराज कडवा जळून गेला, आता कसं करू. पोरगी रडती, मामा रडतो, मामी रडती, आणि हे सूर्याचे पिल्लावाले वड्याकडून आले. हे सूर्याचे पिल्लावाले वड्याकडून आले. त्यानं ती वळही पेटेल पाहिली, त्यानं डबडच फेकलं, तोंडच बडायला लागलं महाराज. ते बसलं जावई 2 पाड्यावर नुसतं तोंड बडायचं. मामी म्हणे आम्ही रडतो, पण जावई का म्हणून रडू राहिलाय म्हणे. काय करावं काहीच कळा ना. पोरगी गेली, झालं काय तुम्हाला, अजिबात बोलू नको बायकोला म्हणे, अजिबात बोलायचं काम नाही. मामी म्हणे जावई बापू याडवानी करू नका, पिटली तर पिटली वळई, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तो जावई तर अजूनच इमोशनल झाला ना, अजूनच तोंड बडायला लागला. मग तिनं महाराज नवऱ्याला बोलवलं, पा कधी नवा 6 वर्षानं जावई आला आणि रडायला लावला. लोक काय म्हणतील बाळापुरातले, पहिल्यांदा जावई आला आणि रडायला लावला. आज कुठं राहतं का, चव घालायची का. आपल्याला काय केलं भाऊ बाबांना, वाना जावायला समजून सांगा ना. मरू द्या ना ती वळही, तुम्हाला का 10 जावई आहे का, एकच आहे ना. आता मेघन कापसावर पाणी मारू मारू कापूस इकी त्या ना वाना पुढं. न्याला तिनं नवरा ओढून महाराज. त्याला म्हणे अजिबात रडायचं नाही, जावायला समजून सांगा, घ्या बाळापुरात चव जाईन. येडे झाले काय तुम्ही महाराज.
पळतच गेला मामा जावायला असं धरलं, जा बाई बापू रडू नका, काळजी करू नका, पेटली तर पेटली, मारू द्या ना, एक वळ ही गेली, काय टेन्शन घेत्या, अशा 6-6 वळ आहे, मी आता 10 मिनिटात तुमच्या पुढे उभ्या करतो, तुम्ही रडूच नका. जावाई म्हणे तू वळ ही खाट्यात लोट, पण मग सूर्याचं पिलू जळून गेलं त्याचं काय म्हणे. कळलं ना तुम्हाला? सूर्याचं पिलू बालिक होतं, पण वळईचा उद्धार केला का नाही? तसं देवाचं नाव तुम्ही कसंही घ्या, तुमचा उद्धार होणार म्हणजे होणारच. विठाला विठाल. उद्धार जर होणारच आहे तर भगवंताचं नाम घ्या. मग हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अरे हरी नावाची ताकद इतकी मोठी महाराज. हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, तेने माया जाळ तुटतील याच जन्मात. अरे याच देही घडे देवाचे भजन, अनेक नाही ज्ञान कोटे, ठाईचं बैसणी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. अरे तुकाराम महाराज वैकुंठाला चालले आणि ज्या वेळेला विमानात बसले, पण खाली राहिलेल्या लोकांना सांगून गेले, रामकृष्ण विठ्ठल. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.